नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आपण बघतोय येणाऱ्या कंबाईनसाठी असणारी लेक्चर सिरीज। या लेक्चर सिरीजच्या अगोदर आपण दोन लेक्चर बघितले होते, भाग 1 भाग 2। हे दोन्ही पण भाग तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण टाकलेले आहेत, तुम्हाला युट्यूबला पण हे भाग भेटतील। आज आपण त्यातला तिसरा भाग बघूया। येणारी संयुक्त पूर्व परीक्षा ही टार्गेट असणार आहे, त्याच्यासाठी असणार संभाव्य प्रश्नाची सिरीज। या सिरीज मधला आजचा आपलं कितवा भाग असणार आहे? तिसरा भाग असणार आहे। तर या तिसऱ्या भागामध्ये आज आपण 15 प्रश्न घेतलेत। या 15 प्रश्नाला शेवटपर्यंत बघा। या 15 प्रश्नाच्या माध्यमातून खूप सगळा भाग तुमचा रिकॉल करण्याचा काय असेल प्रयत्न असेल। पाठीमागच्या 2 भागाला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल परत एकदा सगळ्याचं मनपूर्वक धन्यवाद। हा भाग पण असाच असणार आहे, जसे तुम्ही पहिले 2 भाग बघितले तसा हा भाग सुद्धा तुम्हाला खूप महत्त्वाचा ठरेल। आणि या 15 प्रश्नाच्या माध्यमातून तो एरिया आणि तिथलं सगळं कंटेंट कव्हर करण्याचा आपण काय करू प्रयत्न करू, ठीक आहे। तर जास्त वेळ न घेता आपण चालू करूया आजचा आपला तिसरा भाग। तर सगळ्यात महत्त्वाचं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, नक्की आवडेल। पहिला क्वेश्चन, हंटर आयोग स्थापन करण्यापाठीमागे खालीलपैकी कोणता एक उद्देश होता? तर हंटर आयोग स्थापन करण्यापाठीमागे कोणता उद्देश होता हा विचारले। उद्देश मुद्दाम विचारले, लक्षात ठेवा। कारण प्रश्न बदलत आहेत। 2022 पासूनच्या जेवढ्या परीक्षा झाल्या, या परीक्षेला एखादी संस्था, एखादी संघटना, एखादा समाज याचा उद्देश विचारला जातोय किंवा वैशिष्ट्य विचारलं जाते। 2 गोष्टी इथून पुढे लक्षात ठेवायच्या। एखाद्या समाजाचा स्थापनेचा उद्देश लक्षात ठेवायचा, एखाद्या समाजाच्या स्थापनेचं वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं, आणि एखाद्या समाज, संघटना, संस्था याच्यामधले सदस्य लक्षात ठेवायचं। अशा अँगलनं प्रश्न येताना सध्या दिसत आहेत, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे उद्देश महत्वाचा आहे। तर लास्ट टाइमला हंटर कमिशन वरच प्रश्न इथं काय घेतला, तर 2022च्या कंबाईनला प्रश्न होता, हंटर कमिशन समोर कोणी साक्ष दिली? हंटर कमिशन समोर साक्ष दिली होती पंडिता रमाबाई यांनी, लक्षात ठेवा। म्हणून हंटर कमिशनचे उद्देश पुढे विचारले जाऊ शकतात, म्हणून हा इथं क्वेश्चन घेतलेला आहे। तर सगळ्यात महत्वाचं पहिलं 4 ऑप्शन दिलेत। तर पहिला ऑप्शन, उच्च शिक्षणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी हंटर कमिशनची नेमणूक झाली। वुडच्या शिफारशी लागू केल्यानंतर शिक्षणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी हंटर कमिशन नेमलं। मुंबई, मद्रास, कलकत्ता विद्यापीठे स्थापन करण्यासाठी हंटर कमिशन नेमलं। आणि भारतात वैद्यकीय विद्यापीठांच्या स्थापनेचा विचार करण्यासाठी हंटर कमिशन नेमलं। तर खालीलपैकी कोणती तरतूद, आपला खालीलपैकी कोणता उद्देश आहे हंटर कमिशनच्या स्थापनेचा आहे? कुठला वाटतोय? अ, ब, क, ड कुठलं उत्तर आहे? तुम्हाला याचं उत्तर माहित आहे? काय असू शकतं उत्तर? तर याचं उत्तर आहे 2 नंबर, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर वुडच्या शिफारशी लागू केल्यानंतर शिक्षणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी 1882 साली हंटर कमिशनची नेमणूक करण्यात आली होती। तर 1882 ला हंटर कमिशन नेमलं की वुडच्या शिफारशी लागू केल्यानंतर कुठपर्यंत प्रगती झाली एज्युकेशन मध्ये, हा अभ्यास या हंटर कमिशनला करायचा होता। तर सगळ्यात महत्त्वाचा, हंटर कमिशनची स्थापना झाली होती 1882 ला। हंटर कमिशन सगळ्याला माहित आहे, पण हंटर कमिशनला कोणत्या दुसऱ्या नावानं ओळखलं जातं हे दुसरं नाव सुद्धा महत्त्वाचं आहे। तर हंटर कमिशनला म्हणतात भारतीय शिक्षण आयोग। तर भारतीय शिक्षण आयोग या नावानं हंटर कमिशनला ओळखलं जातं, लक्षात ठेवा। तर भारतीय शिक्षण आयोग असं हंटर कमिशनचे दुसरं नाव आहे। हंटर कमिशनला साक्ष देणारे लोक कोण होते यांच्यावर प्रश्न येताना अजून बरेचसे लोक इथे विचारायचे बाकी आहेत। तर हंटर कमिशनला साक्ष कोणी दिली होती? तर हंटर कमिशनला साक्ष देणारे महात्मा फुले होते। हंटर कमिशनला साक्ष देणारे पंडिता रमाबाई आहेत। त्याच्यानंतर खान अब्दुल, आपलं सर सय्यद अहमद खान हे महत्वाचे व्यक्ती आहेत। त्याच्यानंतर माम कुंटे हे महत्वाचे व्यक्ती आहेत। वामन आपटे हे महत्वाचे व्यक्ती आहेत। सीताराम चिपळूणकर हे महत्वाचे व्यक्ती आहेत। या 6 लोकांनी हंटर कमिशनला काय दिले आहे? साक्ष दिले आहे। तर ज्यांनी साक्ष दिली का त्यांचे नाव महत्वाचे आहेत। तर सगळ्यात महत्वाचं, महात्मा फुलेंनी साक्ष दिली। महात्मा फुलेंनी साक्ष देताना काय म्हणले होते महात्मा फुले? 12 वर्षापर्यंत शिक्षण, प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करा। म्हणजे 12 वर्षापर्यंत शिक्षण सक्तीचं आणि मोफत करावं, अशा हंटर कमिशनला त्यांची साक्ष आहे। पंडिता रमाबाई यांनी साक्ष देताना म्हणलं होतं, महिलांना एज्युकेशन द्या, सुवर्णयुग तयार होईल, हे त्यांचं साक्ष देतानाचं मत होतं। सर सय्यद अहमद खाननी साक्ष देताना मत मांडलं होतं की मुस्लिमांना इंग्रजी शिक्षण द्या, जेणेकरून मुस्लिम समाजामध्ये सुधारणा घडून आणता येतील। मुस्लिमांना जर इंग्रजी शिक्षण भेटलं तर रूढी प्रथा परंपरामध्ये बदल करता येऊ शकतो। धर्मातल्या काही गोष्टी असतील तर त्याला सुद्धा बदल करून त्या नवीन पद्धतीने स्वीकारता येऊ शकतात, असं सर सय्यद अहमद खाननी इंग्रजी शिक्षणाचं महत्त्व सांगताना हे सगळं विषद केलेलं। या लोकांनी हंटर कमिशन समोर काय दिली होती? साक्ष।
पण परीक्षेला हा पण प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवा. कोणता? की हंटर कमिशनला पत्र लिहून आपलं मत कुणी सांगितलं की शिक्षणाचं भारतामध्ये सार्वत्रिकीकरण करा. तर हंटर कमिशनला शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करा असं म्हणणारे व्यक्ती कोण होते? तर त्या व्यक्तीचं नाव होतं दादाभाई नौरोजी. आणि दादाभाई नौरोजींनी पत्र पाठवून हंटर कमिशनला आपलं मत सांगितलं होतं. याचा अर्थ असा होत नाही की दादाभाई नौरोजींनी हंटर कमिशन समोर साक्ष दिली. तर दादाभाई नौरोजी यांचं म्हणणं होतं की हंटर कमिशनला सांगताना त्यांनी सांगितलं की शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण केलं जाईल, तर सार्वत्रिकीकरण करा असं हंटर कमिशनला पत्र लिहून म्हणणारे कोण होते? हा पुढचा प्रश्न बनू शकतो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हंटर कमिशन का नेमलं होतं? तर त्याचा उद्देश दिलाय. चार्ल्स वूड कमिशन आलं होतं 1854 साली. तर चार्ल्स वूड कमिशननं लागू केलेल्या ज्या शिफारशी होत्या तर त्या शिफारशी कुठपर्यंत पोहोचल्या किंवा तिथं शिक्षणाचा कशा पद्धतीनं प्रगती झाली तर हे चेक करण्यासाठी किंवा हे बघण्यासाठी हंटर कमिशन नेमलं. पण लक्षात ठेवायचं हंटर कमिशनचं कार्यक्षेत्र काय होतं? तर हंटर कमिशनचं कार्यक्षेत्र होतं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण. लक्षात ठेवा. तर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी हंटर कमिशन नेमलंय, पण हंटर कमिशनचं कार्यक्षेत्र काय नव्हतं हा पण प्रश्न येऊ शकतो. जर प्राथमिक माध्यमिक कार्यक्षेत्र असेल तर उच्च शिक्षण हे हंटर कमिशनचं कार्यक्षेत्र नव्हतं. तर हायर एज्युकेशन हे त्यांचा काही संबंध नव्हता. त्यांनी शिफारशी देताना प्राथमिक स्तरापासून दिलेत. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की प्राथमिक शिक्षण देत असताना मातृभाषा किंवा लोकल भाषा हे माध्यम म्हणून त्याचा काय करा, वापर करा. पण जिल्हा स्तरावरचं जे शिक्षण असेल ना हे देण्यासाठी तुम्ही इंग्रजी भाषेचा काय करा, वापर करा. त्यामुळे प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून द्यावा असं त्यांचं काय होतं, मत होतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर महत्वाचं आहे हंटर कमिशन. हंटर कमिशननं सगळ्यात महत्वाची शिफारस केली होती कोणत्याही सरकारच्या शाळेमधून धार्मिक शिक्षण देता कामा नये. ज्या सरकारच्या शाळा असतील ना त्या शाळेमधून कुठलंही धार्मिक शिक्षण द्यायचं नाही असं हंटर कमिशननं तरतूद केली होती. हंटर कमिशननं सांगितलं होतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी एक तरी आदर्श माध्यमिक शाळा स्थापन करा. तर ही तरतूद सुद्धा हंटर कमिशननं केलेली आहे. WW हंटर हे हंटर कमिशनचे अध्यक्ष होते म्हणून त्याला हंटर कमिशन असं म्हणतात. लक्षात ठेवा. हंटर कमिशन ज्यावेळेस भारतामध्ये आलं त्यावेळेस त्यांनी भारतातल्या शाळांचा सर्वे केला आणि शाळांचा सर्वे केल्यानंतर ते असं एका शाळेबद्दल म्हणतात की अशी शाळा अख्ख्या हिंदुस्थानात नाही. तर त्या असं कोणत्या शाळेबद्दल बोलतात हे महत्वाचं आहे. आणि ते बोलतात एका शाळेबद्दल, त्या शाळेचं नाव होतं न्यू इंग्लिश स्कूल. लक्षात ठेवा. तर न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा इथं पुण्यामध्ये स्थापन करण्यात आली होती. या शाळेची स्थापना झाली होती 1880 ला. ही शाळा स्थापन करणारे 3 लोक होते, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर. तर यांनी 1880 ला ही शाळा स्थापन केली होती. असं हंटर कमिशननं या तरतुदी आणि न्यू इंग्लिश स्कूल सारखी दुसरी तोडीची शाळा भारतात नाही असं वाक्य हे हंटर कमिशनचं वाक्य आहे. ठीक आहे. त्यामुळं हंटर कमिशनच्या या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. जर पुढे प्रश्न आला तर इथून तो प्रश्न कव्हर होऊ शकतो. लक्षात ठेवा. फक्त भारतीय शिक्षण आयोग हे नवीन नाव म्हणजे त्याला दुसरं नाव असणारं महत्वाचं आहे की जे ते विचारून पण प्रश्न येऊ शकतात. त्याच्यानंतर मुंबई, मद्रास, कलकत्ता या ठिकाणी विद्यापीठ कोणाच्या शिफारशीनुसार आले होते? तर ते विद्यापीठ आले होते चार्ल्स वूडच्या कमिशनच्या शिफारशीनुसार. चार्ल्स वूडनं सांगितलं होतं त्या कमिशननं की भारतात उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ असावे. म्हणून 1857 साली भारतात 3 विद्यापीठाची स्थापना झाली. पहिलं विद्यापीठ कलकत्ता, दुसरं विद्यापीठ मुंबई, तिसरं विद्यापीठ मद्रास. लक्षात ठेवा. तर चार्ल्स वूडच्या शिफारशीनुसार विद्यापीठ स्थापन झाले. पण 1904 ला विद्यापीठ कायदा मात्र कोणाच्या काळात आलाय? तर विद्यापीठ कायदा आलाय लॉर्ड कर्झनच्या काळात. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने एज्युकेशनसाठी असणारा हा क्वेश्चन जो हंटर कमिशनच्या उद्देश बद्दल विचारला होता त्यामुळे हंटर कमिशनचा होता की चार्ल्स वूडचं शिक्षणाची योजना कुठपर्यंत पोहोचली याचा अभ्यास करणं. लक्षात ठेवा. तर प्राथमिक स्तरापर्यंत ती योजना काय पोहोचलेली नव्हती म्हणून मग हंटर कमिशननं प्रायमरी एज्युकेशनसाठी डिटेलमध्ये तरतुदी सुचवलेल्या आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने हा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. तर सगळ्यात महत्वाचं विधान अ, कंपनीच्या असंतुष्ट कर्मचाऱ्यांनी सुरुवातीच्या काळात वर्तमानपत्रे सुरू केली. कंपनीमध्ये काम करणारे असंतुष्ट काही कर्मचारी होते, त्यांनी सुरुवातीला न्यूजपेपर काढले. त्याचं स्पष्टीकरण असणारं दुसरं विधान आहे कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या भ्रष्टाचार आणि त्याची दुष्कृत्ये चव्हाट्यावर आणणं हे त्या लोकांचं काम होतं. तर खाली तुम्हाला 4 पर्याय दिलेत. विधान ए व आर दोन्ही बरोबर असून आर हे चं योग्य स्पष्टीकरण आहे. विधान ए व आर दोन्ही बरोबर असून आर हे चे योग्य स्पष्टीकरण नाही. विधान ए बरोबर व आर चूक, विधान ए चूक व आर बरोबर.
ठीक आहे, तर खालीलपैकी कुठलं उत्तर तुम्हाला वाटतं? ठीक आहे, तर वर प्रश्न आहे, त्याच्या खाली 4 पर्याय आहेत, काय उत्तर असू शकतं? ठीक आहे, तर याचं उत्तर आहे लक्षात ठेवा 1 नंबरचं. ठीक आहे, ए व आर हे दोन्ही विधानं बरोबर आहे. आर हे अचं योग्य असं स्पष्टीकरण आहे. सुरुवातीच्या काळामध्ये कंपनीच्या दरबारामध्ये किंवा कंपनीमध्ये काम करणारे बरेचसे सरकारी नोकर होते, पण कंपनीच्या भ्रष्टाचारावर या नोकर असणाऱ्या लोकांनी काय केली होती? टीका केली होती, लक्षात ठेवा. आणि टीका केल्यानंतर सुरुवातीला जे भारतामध्ये वर्तमानपत्र निघायचे का, हे सगळे वर्तमानपत्र कोणावर डिपेंड असायचे? गव्हर्नर जनरलच्या मेहरबानीवर ते डिपेंड असायचे. मग सगळ्यात महत्वाचं, भारतामध्ये प्रिंटिंग प्रेस पहिल्यांदा आणली होती पोर्तुगीजांनी. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने सुद्धा मुंबईमध्ये छापखाना काढला होता आणि इथून पुढे बऱ्याचशा इंग्रज अधिकाऱ्यांनी सुद्धा पत्र असे वर्तमानपत्र काढायला सुरुवात केली. सगळ्यात महत्वाचं, पहिलं एक पुस्तक तयार केलं होतं एका व्यक्तीनं, लक्षात ठेवा. तर पुस्तक तयार करणारा ईस्ट इंडिया कंपनीचा किंवा त्या ईस्ट इंडिया कंपनी मधला पहिला नोकर होता, ज्याचं नाव होतं विल्यम बोल्स. तर लक्षात ठेवा, तर विल्यम बोल्स नावाचा व्यक्ती आहे. या विल्यम बोल्स नावाच्या व्यक्तीनं पहिलं पुस्तक छापलं होतं. त्या पुस्तकाचं नाव होतं कन्सिडरेशन ऑन इंडियन अफेअर्स नावाचं. आणि कन्सिडरेशन ऑन इंडियन अफेअर्स नावाचं पुस्तक त्यानं प्रिंट केलं. त्या पुस्तकामध्ये त्यानं असं सांगितलं, माझ्याकडे भारतामध्ये जो काय भ्रष्टाचार चालू आहे कंपनीमध्ये, ह्या सगळ्याचे पुरावे आहेत आणि या पुराव्याचा संबंध या सगळ्या अधिकाऱ्यासोबत आहे. ज्यावेळेस असं त्यानं धमकी दिली किंवा त्यानं सांगितलं, त्यावेळेस त्याला इंग्रजांना, त्या कंपनीतल्या गव्हर्नमेंटने किंवा त्या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरनं आदेश दिला की या बोर्ड्सला भारतातून हद्दपार करा. पुढच्या काळामध्ये त्या बोर्ड्सला भारतातून हद्दपार केलं, त्याचं पुस्तक जप्त केलं, त्याचा छापखाना सुद्धा जप्त केला, लक्षात ठेवा. तर ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर टीका करणारा पहिला व्यक्ती जर कोण असेल तर तो विल्यम बोल्स आहे. आणि त्याचं पुस्तक होतं कन्सिडरेशन ऑन इंडियन अफेअर्स नावाचं, त्याला हद्दपार केलं. त्याच्यानंतर भारतामधून दुसरा व्यक्ती होता की ज्यानं भारतात पहिलं न्यूजपेपर काढण्याचा प्रयत्न केला किंवा ते काढलं. त्या व्यक्तीचं नाव होतं जेम्स ऑगस्टस हिक्की, लक्षात ठेवा. तर जेम्स ऑगस्टस हिक्की नावाच्या व्यक्तीनं 1780 साली एक वर्तमानपत्र छापलं. त्या वर्तमानपत्र हे आपल्या भारतातील पहिलं न्यूजपेपर आहे, म्हणून जेम्स ऑगस्टस हिक्कीला वर्तमानपत्राचा काय म्हणतात? जनक म्हणतात, लक्षात ठेवा. वर्तमानपत्राचा त्याला जनक म्हणतात. एवढंच नाही तर त्याचं वर्तमानपत्र होतं द बेंगॉल गेजेट. द बेंगॉल गेजेट या न्यूजपेपरमध्ये त्यानं भारतातला गव्हर्नर जनरल, भारतातली त्याची पत्नी, लक्षात ठेवा, म्हणजे गव्हर्नर जनरलची पत्नी आणि सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश, त्याचं नाव होतं इम्पे. तर असे सगळे लोक, गव्हर्नर जनरल होतं वॉरेन हेस्टिंग, त्याची पत्नी होती, लक्षात ठेवा, आणि इम्पे. आता हे सगळे तिघ जण भारतात काय करायचे मी तुम्हाला सांगितलं ऑफलाईन बॅचला. ठीक आहे, या तिघाचे कुटाने काय होते हे सुद्धा सांगितलंय. तर सगळ्यात महत्वाचं, हे जे सगळे लोक होते का, या सगळ्या लोकांनी भारतामध्ये गैरकारभार केला होता. एवढंच नाही तर नंदकुमार प्रकरण यांच्या सोबत घडलेलं. आणि या सगळ्याची बाबी 1780च्या त्या वर्तमानपत्रामध्ये सगळं छापलेलं, लक्षात ठेवा. कुणी छापलं होतं? तर त्या व्यक्तीचं नाव होतं जेम्स ऑगस्टस हिक्की. एवढंच नाही तर त्या जेम्स ऑगस्टस हिक्कीचं हे वर्तमानपत्र 1782 ला बोर्ड ऑफ डायरेक्टरनं बंद करायला सांगितलं. जेम्स ऑगस्टस हिक्कीचं वर्तमानपत्र सुद्धा बंद झालं, कारण त्यानं कंपनीच्या अधिकाऱ्यांवर टीका केली, लक्षात ठेवा. कारण कर्मचाऱ्यावर टीका करणारा हा व्यक्ती महत्वाचा आहे, ज्यानं पहिलं न्यूजपेपर भारतात काढलं. एवढंच नाही तर पुढे अजून एक महत्वाचा व्यक्ती आहे, लक्षात ठेवा. त्याचं नाव होतं चार्ल्स मॅकलिन. तर चार्ल्स मॅकलिन नावाचा एक ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी होता. तर या चार्ल्स मॅकलिननं काय केलं होतं? बंगाल हुरकारू नावाचं न्यूजपेपर काढलं. आणि या बंगाल हुरकारू नावाच्या न्यूजपेपरमध्ये त्यानं काय केलं? कंपनीच्या कारभारावर टीका केली. म्हणून या व्यक्तीला वेलस्लीनं भारतातून हद्दपार केलं. ठीक आहे, तर भारतातून हद्दपार केलं, त्याला इंग्लंडला पाठवलं, त्या छापखाना पण जप्त केला. तर बंगाल हुरकारू हे न्यूजपेपर होतं चार्ल्स मॅकलिनचं. तर ह्याच्यावर कारवाई करणारा लॉर्ड वेलस्ली होता. आणि वेलस्लीनंच वर्तमानपत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी 1799 ला पहिला कायदा आणला होता. त्या कायद्याचं नाव होतं वर्तमानपत्र पूर्व तपासणी कायदा. आणि याच कायद्यानं त्यानं ह्याच्यावर शिक्षा दिलेली, त्याला हद्दपार केलं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा व्यक्ती आपल्याला सांगता येतो जेम्स बँकिंगहम. हा सुद्धा एक कंपनीचा अधिकारी होता. तर जेम्स बँकिंगहम नावाचा जो व्यक्ती होता, त्याचं कलकत्ता ऍडव्हर्टायझर नावाचं एक न्यूजपेपर होतं. त्यानं कंपनीच्या कारभारावर, भ्रष्टाचारावर टीका केली होती. त्यामुळे त्याला जॉन ऍडम्स नावाचा गव्हर्नर होता 1823 ला.
तर जॉन ॲडम्सनं जेम्स बँकिंगमला हद्दपार केलं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, कारण त्यानं कंपनीच्या कारभारावर टीका केली होती, ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघा नीळ उठाव झाला होता आणि नीळ उठावाचं वर्णन नीलदर्पण नावाच्या एका नाटकामध्ये करण्यात आलं होतं. तर नीलदर्पण नावाचं नाटक कोणाचं होतं? दीनबंधू मित्राचं होतं. तर या नीलदर्पणला इंग्रजीमध्ये कन्वर्ट करणारा कोण होता? जेम्स लॉग होता. तर या जेम्स लॉगला सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याला भारतातून काय केलं? हद्दपार केलं, कारण त्यानं कंपनीच्या कारभारावर टीका करणारं नीलदर्पणचं ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये केलं होतं. त्याला काही दिवसाची जेल सुद्धा झाली होती, त्याला दंड सुद्धा झालेला. म्हणजे अशा पद्धतीनं कंपनीच्या कारभारावर जे जे लोक टीका करतील या सगळ्यांना भारतातून हद्दपार केलं जायचं, कारण तसा रूलच होता, लक्षात ठेवा. त्यामुळे सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारासंदर्भात काम करणारे जे लोक होते का, हे कंपनीच्या कारभारावर असंतुष्ट होते, म्हणून त्यांनी पुढच्या काळामध्ये न्यूजपेपरच्या माध्यमातून ह्या सगळ्या अधिकाऱ्यांची भ्रष्टाचाराची सगळी प्रकरणं हे न्यूजपेपर मधून छापायला सुरुवात केली होती. म्हणून सुरुवातीचे न्यूजपेपर अशा आपल्याला सांगता येतील. बऱ्याच लोकांवर कारवाई सुद्धा झालेली. ज्या लोकांवर कारवाई झाली का, इथं तुम्हाला पुढे प्रश्न असणार आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, जे पहिल्यांदा न्यूजपेपर सगळे निघाले का, पहिले 6 ते 7 न्यूजपेपर लक्षात ठेवा, 1780 ते 1790-92 पर्यंतचे. तर वर्तमानपत्राचा क्रम लावा असा तुम्हाला क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे ते प्रश्न तसे पण येऊ शकतात. सोबत हा प्रश्न असा दिलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे दोन्ही पण विधान आपल्याला बरोबर वाटतात. आर्यचं योग्य असं स्पष्टीकरण आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर खालील विधाने लक्षात घ्या आणि कोणते एक विधान अयोग्य आहे ते सांगा. तुम्हाला अयोग्य विधान ओळखायचं आहे. तर प्रश्न पहिला, मुंबई अखबार या वर्तमानपत्रामधून सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या नेमणुकाबद्दल वृत्त छापले जात असे, पहिलं विधान. दुसरं, ज्ञानसिंधू या वृत्तपत्रातून मुख्यतः दर्पण या वर्तमानपत्राच्या मताचा पाठपुरावा केला जात असे. सुबोध पत्रिका हे वर्तमानपत्र ब्राह्मो समाजाचे विचार प्रचारित करण्यासाठीचं मुखपत्र होतं आणि वरीलपैकी सर्व विधानं बरोबर आहे. कुठलं वाक्य तुम्हाला हे त्या प्रश्नाचं अयोग्य वाटतं या 4 मधलं? ठीक आहे, कुठलं विधान अयोग्य आहे? ठीक आहे, तर कुठलं विधान अयोग्य वाटतंय? तर सगळ्यात महत्वाचं उत्तर आहे 3 नंबर, लक्षात ठेवा. कारण सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र ब्राह्मो समाजाचं विचार प्रसारित करणारं वर्तमानपत्र किंवा मुखपत्र नव्हतं. आता इथं होतं असं दिलंय, मुखपत्र होतं पण हे नव्हतं, लक्षात ठेवा. त्यामुळे तिसरं विधान काय अयोग्य आहे. तर सगळ्यात महत्वाचं वर्तमानपत्रासंदर्भातचा क्वेश्चन आहे. तर सगळ्यात महत्वाचं, सुबोध पत्रिका हे वर्तमानपत्र कुठल्या समाजाचा भाग आहे? प्रार्थना समाज. प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती 31 मार्च 1867 ला. त्या दिवशी द्वादशी एकादशी होती, लक्षात ठेवा. त्या दिवशी प्रार्थना समाजाची स्थापना झालेली. प्रार्थना समाजाचं सगळ्यात महत्वाचं मुखपत्र म्हणून ज्यांनी काम केलं त्याचं नाव होतं सुबोध पत्रिका. तर सुबोध पत्रिका हे मुखपत्र आहे आणि इंदू प्रकाश हे प्रार्थना समाजाचं व्यासपीठ आहे, लक्षात ठेवा. तर इंदू प्रकाश कोणाचं होतं? विष्णू शास्त्री पंडित यांनी चालू केलेलं न्यूजपेपर होतं इंदू प्रकाश. त्यामुळे इंदू प्रकाश हे प्रार्थना समाजाचं काय होतं? व्यासपीठ होतं. प्रार्थना समाजाचं उद्दिष्ट आणि प्रार्थना समाजाचं जे सदस्य आहेत का याच्यावर 2022 ला कंबाईन पूर्व म्हणजे गट ब ला आणि गट क ला प्रश्न आला होता, लक्षात ठेवा. त्यामुळं उद्दिष्ट आणि सदस्य विचारून झालेला आहे. परत एकदा प्रार्थना समाज व्यवस्थित करा ज्याचा संबंध महाराष्ट्रासोबत आहे. आणि ज्या ज्या समाजाचा संबंध महाराष्ट्रासोबत आहे का, बरोबर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तिथं परीक्षेला प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा. प्रार्थना समाजाशी संबंधित अनेक सदस्य आहेत. या सदस्यांनी जे केलेलं कार्य आहे का त्यांचं कार्य सुद्धा पुढच्या काळामध्ये लक्षात ठेवायचं. या कार्यावर परीक्षेला काय विचारला जाऊ शकतो? प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे सुबोध पत्रिका हे कुणाचं होतं? तर ते प्रार्थना समाजाचं होतं. प्रार्थना समाजाची स्थापना कोणाच्या प्रेरणेपासून झाली? तर सगळ्यात महत्वाचं केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेपासून प्रार्थना समाजाला. एवढंच नाही तर परमहंस सभेमधून प्रार्थना समाजाची स्थापना झाली. कारण परमहंस सभा ही 1860 मध्ये बरखास्त करण्यात आली होती आणि त्यातले सदस्य पुढे प्रार्थना समाजामध्ये काम करू लागले. ठीक आहे, तर या दोन्ही गोष्टी इथं आपल्याला महत्वाच्या जाणता येतील किंवा आहेत, लक्षात ठेवा. ब्राह्मो समाजाची स्थापना कधी झाली होती? ब्राह्मो समाजाची स्थापना झाली होती 20 ऑगस्ट 1828 ला. तर ब्राह्मो समाजाची स्थापना करणारे सगळ्यात महत्वाचे व्यक्ती राजाराम मोहन राय. ब्राह्मो समाजाचं महत्वाचं न्यूजपेपर सुबोध संवाद कैमुदी. ज्या संवाद कैमुदी नावाच्या न्यूजपेपर मधून धार्मिक गोष्टी संदर्भातच्या ज्या काही रूढी प्रथा परंपरा आहेत त्याला विरोध करण्याचं काम किंवा त्याच्या संदर्भात जागृती करण्याचं काम राजाराम मोहन रायनी केलेलं आपल्याला दिसून येतं. जे न्यूजपेपर बंगाली भाषेमध्ये 1821 ला काढण्यात आलं होतं आणि 1822 ला त्यांचं एक न्यूजपेपर होतं. त्या न्यूजपेपरचं नाव होतं
मिरातुल अकबर लक्षात ठेवा. ते मिरातुल अकबर आणि संवाद कैमुदे दोन लोक महत्वाचे, दोन न्यूजपेपर महत्वाचे आहेत जे ब्राह्मो समाजाचे होते. ठीक आहे, तर ब्राह्मो समाजाचं सुद्धा योगदान महत्वाचं आहे. ज्यांनी प्रबोधनाची चळवळ भारतामध्ये पहिल्यांदा चालू केली असा ब्राह्मो समाज महत्वाचा आहे. ठीक आहे, पण प्रश्न येताना सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राशी संबंधित असणारे समाज विचारतात, तर ते लक्षात ठेवायचं. प्रार्थना समाजासंदर्भात काम करणारी सगळ्यात महत्वाची व्यक्ती न्यायमूर्ती रानडे. तर न्यायमूर्ती रानडे आणि डॉक्टर भांडारकर यांनी प्रार्थना समाजाचे तत्व सांगितलेत, लक्षात ठेवा. उपासना पद्धती त्यांनी सांगितलेली आहे. मार्टिन ल्युथरच्या सुधारणा आणि संत तुकाराम महाराजांचे अभंग याच्यामधलं साम्य जर कुणी विशद करायचं काम केलं असेल तर रानडे यांनी केलेलं आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे संत तुकाराम महाराज हे प्रार्थना समाजाचे आदर्श संत आहेत. ठीक आहे, त्यामुळे तुकाराम महाराज यांची तुकाराम बीज साजरी करणारे समाज कोणता होता, तर त्या समाजाचं नाव होतं प्रार्थना समाज. पण प्रार्थना समाजाला कोणत्या लोकांनी जे योगदान दिलंय का, ते योगदान लक्षात ठेवा, ज्यांच्यावर पुढच्या काळामध्ये परीक्षेला क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ज्ञानसिंधू नावाचं जे न्यूजपेपर आहे, हे याचा जो भाग होता, तर या वर्तमानपत्रामधून दर्पण वर्तमानपत्राच्या मतांचा पुरस्कार पाठपुरावा केला जायचा, लक्षात ठेवा. तर ज्ञानसिंधू नावाचं वर्तमानपत्र कोणाचं आहे, तर तात्या छत्रे यांचं आहे, लक्षात ठेवा. तर तात्या छत्रे यांचं हे वर्तमानपत्र ज्ञानसिंधू. सोबत त्यांचं अजून एक न्यूजपेपर होतं, साप्ताहिक होतं, त्या साप्ताहिकाचं नाव होतं मित्रोदय. तर पुढच्या काळामध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, मित्रोदय आणि ज्ञानसिंधू हे वर्तमानपत्र कोणाचे आहेत, तर हे वर्तमानपत्र वीरेश्वर छत्रे किंवा तुम्ही त्यांना काय म्हणता, तात्या छत्रे असं म्हणलं जातं, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर मुंबई अखबार या वर्तमानपत्रामधून सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या नेमणुकाबद्दल वृत्त छापले जात असे. तर मुंबईमधलं मुंबई अखबार नावाचं हे वर्तमानपत्र पण महत्वाचं आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे सी नंबर चुकीचं होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला ओळखायला सांगितलं होतं, अयोग्य पर्याय ओळखा. महाराष्ट्राशी संबंधित असणारे जे न्यूजपेपर आहे का, त्याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. ठीक आहे, उच्च न्यायालयाचे निकाल कुठल्या न्यूजपेपर मधून छापले जात असे, हे पण लक्षात ठेवायचं. तर उच्च न्यायालयाचे निकाल छापले जात असे एका न्यूजपेपर मधून, त्या न्यूजपेपरचं नाव होतं नेटिव्ह ओपिनियन. नेटिव्ह ओपिनियन नावाचं न्यूजपेपर कोणाचं आहे, रावसाहेब मंडलिक यांचं, लक्षात ठेवा. पहिल्यांदा वार्ताहर नेमण्याची पद्धत कोणी चालू केली, तर नेटिव्ह ओपिनियन नावाच्या न्यूजपेपरनं चालू केली, जे रावसाहेब मंडलिक यांचं होतं, लक्षात ठेवा. दर्पण नावाचं न्यूजपेपर 6 जानेवारी 1832 ला चालू झालं. दर्पणचा कालावधी होता फक्त किती वर्ष, 8 वर्ष. 1840 ला दर्पण बंद झालं. ठीक आहे, त्यामुळे दर्पण वर्तमानपत्र पण महत्वाचं आहे, जे बाळशास्त्री जांभेकरांनी चालू केलं. 6 जानेवारीला आज आपण काय म्हणतो, पत्रकार दिन म्हणून साजरा करतो, लक्षात ठेवा. तर दर्पण वर्तमानपत्र हे मराठी भाषेतलं पहिलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे मराठी भाषेतलं पहिलं वर्तमानपत्र जे पहिल्यांदा पाक्षिक म्हणून काम करायचं, नंतर साप्ताहिक झालं, तर असं पहिलं न्यूजपेपर होतं दर्पण. दर्पण बंद झालं आणि बाळशास्त्री जांभेकरांनी कुठलं मासिक काढलं, तर त्याचं नाव होतं दिग्दर्शन, लक्षात ठेवा. इथं पण परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मराठी भाषेतलं पहिलं दैनिक कोणतं आहे, हा पण प्रश्न असतो. तर मराठी भाषेतलं पहिलं दैनिक होतं ज्ञानप्रकाश, आणि ज्ञानप्रकाश होतं कृष्णाजी रानडे यांचं, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे मराठी भाषेतलं पहिलं दैनिक कोणतं होतं, ज्ञानप्रकाश. तर अशा पद्धतीनं वर्तमानपत्राबद्दलच्या ज्या काही इन्फॉर्मेशन आहे त्या व्यवस्थित करा, त्याच्यावर स्टेटमेंट स्वरूपामध्ये पण परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर बंगाली लेखक दीनबंधू यांचे नीलदर्पण हे नाटक कशाशी संबंधित आहे, तर सगळ्यात महत्वाचं हे नाटक कशाशी संबंधित आहे असा तो प्रश्न आहे. तर त्याच्या खाली 4 पर्याय दिलेत. भारतीय उद्योगामधील कामगारांच्या अवस्थेबाबत, भारतीय निळ उद्योगातील कामगारांच्या अवस्थेबाबत, भारतीय उद्योगांचा आढावाबाबत आणि भारतीय सुती वस्त्र उद्योगाच्या प्रगतीबाबत. काय उत्तर असू शकतं, तर तुमच्या समोर 4 पर्याय आहेत, ABCD. ठीक आहे, तर लेखक दीनबंधू यांचे नीलदर्पण हे नाटक कशाशी संबंधित आहे, तर याचं उत्तर आहे 2 नंबर, लक्षात ठेवा, भारतीय निळ उद्योगातील कामगारांच्या अवस्थेबद्दल. तर सगळ्यात महत्वाचं 1857च्या उठावानंतर 1859-60 मध्ये सगळ्यात मोठा उठाव इंग्रजांच्या विरोधात जर घडून आला असेल तर त्या उठावाचं नाव होतं नीळ उठाव, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर नीळ उठाव म्हणून त्या उठावाला ओळखलं जातं. या उठावाचं केंद्र कुठं होतं, हा आयोगाचा क्वेश्चन असू शकतो. तर बंगालमधला एक महत्वाचा जिल्हा होता, ज्या जिल्ह्याचं नाव होतं नडिया, आणि नडिया जिल्ह्यामधलं एक गाव होतं, ज्या गावामध्ये या उठावाचं केंद्र होतं, त्या गावाचं नाव होतं गोविंदपूर, लक्षात ठेवा. तर बंगालमधल्या नडिया जिल्ह्यामधल्या गोविंदपूर गावामध्ये हा उठाव झाला होता.
ठीक आहे, महत्वाचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, या उठावाचं नेतृत्व कुणी केलं होतं, तर या उठावाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं विश्वास बंधू. तर दिगंबर विश्वास आणि विष्णू विश्वास या व्यक्तींनी नेतृत्व केलेलं. या उठावाला समर्थन देणारे कोण होते, तर या उठावाला समर्थन देणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं हरिश्चंद्र मुखर्जी आणि मनमोहन मुखर्जी यांचं न्यूजपेपर होतं हिंदू पॅट्रियट. हिंदू पॅट्रियट नावाच्या न्यूजपेपर मधून त्यांनी या उठावाची सगळी माहिती जनतेपर्यंत पोहोचवलेली, जनतेमध्ये जागृती केलेली. या उठावामध्ये एक नाटक लिहिण्यात आलं होतं, तर त्या नाटकाचं नाव होतं नीलदर्पण. नीलदर्पण नावाचं नाटक लिहिणारे कोण होते, तर नीलदर्पण नावाचं नाटक लिहिणारे महत्वाचे व्यक्ती होते दीनबंधू मित्र, लक्षात ठेवा. आणि या नीलदर्पण नाटकाला इंग्रजीमध्ये कन्वर्ट करणारे कोण होते, तर त्यांचं नाव होतं जेम्स लॉग. तर जेम्स लॉग नावाच्या व्यक्तीनं त्यांना कन्वर्ट केलं होतं इंग्रजीमध्ये, त्यामुळे युरोपियन लोकांपर्यंत हा सगळा अन्याय पोहोचलेला. म्हणून ईस्ट इंडिया कंपनीनं पुढे या जेम्स लॉगवर काय केलं होतं, आपल्या ब्रिटिश पार्लमेंटनं तर कारवाई केली होती, लक्षात ठेवा. आणि त्यांना भारतातून हद्दपार केलं होतं, सोबत त्यांना जेल आणि काही दंड पण शिक्षा पण झालेली. तर असा हा सगळा उठाव होता. आणि या उठावामध्ये शेतकऱ्याची बाजू घेऊन इंग्रजांना त्या सगळ्या गोष्टी सांगणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं अब्दुल लतीफ, लक्षात ठेवा. आणि अब्दुल लतीफ नावाच्या व्यक्तीनं 1863 ला मोहमेडन लिटररी सोसायटी नावाची संघटना स्थापन केली आहे. पण शेतकऱ्यांच्या डिमांड सरकारपर्यंत पोहोचवल्या. याच्यावर सरकारनं काय केलं, तर 1860 मध्ये सरकारनं नीळ आयोग नेमला, लक्षात ठेवा. आणि नीळ आयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्यावर होणारा अन्याय होता, या अन्यायाला नीळ आयोगाच्या माध्यमातून दिलेलं ते काय उत्तर होतं, कारण नीळ आयोगाच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यावर अन्याय झाला त्यांना नुकसान भरपाई पण देण्यात आली होती. तर असा नीळ उठाव पहिल्यांदा भारतात 1859-60 साली झाला, ज्यानंतर म्हणजे 1857च्या उठावानंतर हा उठाव झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे नीलदर्पण नावाच्या नाटकामध्ये, तर नीलदर्पण काय होतं या आयोगाचा क्वेश्चन होता, तर या नाटकामध्ये नीळ उद्योगातील कामगारांची जी अवस्था आहे, या अवस्थेबद्दलचे सगळे प्रश्न मांडले, लक्षात ठेवा. असा हा महत्वाचा नीळ उठाव आपल्याला भारतामध्ये घडून आलेला दिसतो. त्यामुळे नीळ लावायची इंग्रज सक्ती करायचे. नीळ हे कापड उत्पादनामध्ये कच्चा माल म्हणून वापरला जायचं, लक्षात ठेवा. त्यामुळे भारतामध्ये इंग्रजांनी टोटली शेतीचं व्यापारीकरण केलेलं. या शेतीच्या व्यापारीकरणामधून शेतकऱ्यावर अन्याय होत होता. याच अन्यायातून घडलेला पहिला उठाव होता, ज्या उठावाचं नाव होतं नीळ उठाव, लक्षात ठेवा. तिथल्या असणाऱ्या कामगारांच्या अवस्थेबद्दल नीलदर्पण मध्ये त्या काळामध्ये सगळ्या गोष्टी लिहिलेल्या. नीलदर्पण हे नाटक होतं, ठीक आहे. तर अशा पद्धतीने नीळ उठावाची आपल्याला सगळी माहिती सांगता येते. त्याच्यानंतर दुहेरी शासन पद्धतीबाबत खालील विधाने लक्षात ठेवा. दुहेरी शासन पद्धतीचा स्वीकार भारतीय राज्यांनी स्वतः केला. दुसरं वाक्य, दुहेरी शासन पद्धती भू राजस्व वसुलीचा अधिकार भारतीयांना देण्यात आला. तिसरं, दुहेरी शासन पद्धती व्हाईसराय कॉर्नवालिसने लागू केली. वरील विधानापैकी कोणते विधाने योग्य आहेत ते सांगा. दुहेरी शासन व्यवस्था महत्वाचा आहे, त्या अँगल व तिथल्या त्या सगळ्या एरियावर प्रश्न येताना दिसत आहेत, म्हणून हा प्रश्न मुद्दाम टाकलाय, लक्षात ठेवा. तर दुहेरी शासन व्यवस्थेबद्दल हे सगळे विधान कुठलं बरोबर वाटतंय तुम्हाला, की खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? 1, 2, 3 तिन्ही पण बरोबर, फक्त 2 बरोबर, फक्त 1 आणि 2 बरोबर, फक्त 2 आणि 3 बरोबर. काय उत्तर आहे? तर याचं उत्तर आहे फक्त 2 बरोबर, लक्षात ठेवा. कारण दुहेरी शासन पद्धती भू राजस्व वसुलीचा अधिकार भारतीय लोकांना देण्यात आला होता, हे वाक्य बरोबर आहे, ठीक आहे. म्हणजे ह्याचं उत्तर आहे फक्त 2. एक चुकीचं आहे, कारण दुहेरी शासन पद्धतीचा स्वीकार भारतीय राज्यांनी स्वतः केला नव्हता, लक्षात ठेवा. इथं स्वतः केला असं दिलंय तर नव्हता. आणि दुहेरी शासन पद्धती ही काय व्हाईसराय लॉर्ड कॉर्नवालिसनं लावलेली नव्हती, तर गव्हर्नर होता बंगालचा, त्यानं ती पद्धत लागू केली होती. म्हणजे लक्षात ठेवायचं दुहेरी शासन व्यवस्था. तर दुहेरी शासन व्यवस्थेचा जनक कोणाला म्हणतात, तर या व्यवस्थेचा जनक म्हणतात रॉबर्ट क्लाइव्हला. रॉबर्ट क्लाइव्हनं ही व्यवस्था 1765 ते 1772 या काळामध्ये लागू केली. म्हणजे जवळपास 7 वर्ष ही व्यवस्था तिथं लागू होती. समृद्ध असणाऱ्या बंगालला कंगाल करण्याचं काम या 7 वर्षानं केलं होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे अख्खा बंगाल कंगाल झालेला या दुहेरी शासन व्यवस्थेनं. त्यामुळे दुहेरी शासन व्यवस्था राबवणारा रॉबर्ट क्लाइव्ह होता. पुढे 7 वर्षानंतर ही व्यवस्था 1772 ला बंद करणारा कोण होता? वॉरन हेस्टिंग होता, लक्षात ठेवा. कारण 1765 ला अलाहाबादचा तह झाला होता, नीट लक्षात ठेवायचं. कुठला तह झाला होता? अलाहाबादचा. कोणासोबत झाला होता? रॉबर्ट क्लाइव्हनं केला होता मुघल बादशाह सोबत. आणि मुघल बादशाह कोण होता? शहा आलम. या शहा आलम सोबत केलेल्या करारानं काय भेटलं होतं,
तर बंगाल बिहार ओरिसाची दिवाणी भेटली होती, लक्षात ठेवा. म्हणजे बंगाल बिहार ओरिसाची दिवाणी भेटली, त्या भागातला पैसा गोळा करण्याचा अधिकार भेटला, त्या भागातला महसूल गोळा करण्याचा अधिकार भेटला. पण हे सगळं भेटत असताना हे अधिकार कंपनीला स्वतःच्या हातात ठेवायचे होते, पण भारतीय लोकांकडून ते सगळे राबवायचे होते. म्हणून इथं वाक्य असं आहे की भारतीयांना तो अधिकार देण्यात आला होता की जिथून तो सगळा महसुलाचा अधिकार किंवा पैसा गोळा करण्याचा अधिकार कंपनीने स्वतःकडे ठेवला, पण भारतीय लोकांच्या हातातून तो पैसा गोळा केला. ठीक आहे, त्यामुळे त्याला असं म्हणलं जातं, लक्षात ठेवा. म्हणून ही व्यवस्था लावण्यासाठी किंवा महसूल गोळा करण्यासाठी त्यानं दुहेरी व्यवस्था लावली. आणि दुहेरी व्यवस्थेमध्ये काय होतं, एक होते दिवाणी अधिकार आणि दुसरे होते फौजदारी अधिकार, लक्षात ठेवा. तर फौजदारी अधिकार आणि दिवाणी अधिकार, तर दिवाणी अधिकारासाठी कंपनीने 2 लोक नेमले. बंगाल प्रांतामध्ये मोहम्मद रेजा खान होता आणि बिहार प्रांतामध्ये सिताब राय होता, लक्षात ठेवा. आणि बंगाल प्रांतामधून आणि बिहार प्रांतामधून ते 2 लोक पैसा गोळा करायचे आणि कंपनीला द्यायचे. फौजदारी अधिकार नवाबाच्या हातात ठेवले होते, लक्षात ठेवा. ठीक आहे, नवाबाकडे फौजदारी अधिकार होते आणि सगळ्यात महत्वाचं नवाबाच्या दरबारातीलच हे 2 लोक होते ज्यांच्याकडून पैसा गोळा केला जाणार होता, लक्षात ठेवा. म्हणजे ते लोक कोण होते, भारतीय होते. म्हणजे ही व्यवस्था भारतीय लोकांच्या हातातून राबवणं हाच दुहेरी शासन व्यवस्थेचा उद्देश होता. आणि दुहेरी शासन व्यवस्था ही सत्तेचं विकेंद्रीकरण आपल्याला सांगता येते, लक्षात ठेवा. त्यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचा प्रयत्न केला, पण सत्ता पूर्ण कंपनीच्या हातात राहिली आणि जबाबदारी मात्र भारतीय लोकांच्या हातात देण्यात आली. तर अशी सत्ता आणि जबाबदारी याची विभागणी दुहेरी व्यवस्थेनं रॉबर्ट क्लाइव्हनं केलेली आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. पण या विरोधात मात्र बंगालच्या प्रांतामध्ये लोकांच्या मनात कंपनीच्या कारभाराबद्दल खूप मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आणि याचाच परिणाम पुढच्या काळात काय सांगता येतो आपल्याला, उठाव. म्हणून लक्षात ठेवा, गेल्या वर्षी कंबाईनला प्रश्न होता, पहिल्यांदा नागरी उठाव कोणत्या भागात घडले. पहिल्यांदा नागरी उठाव जे घडले का, ते 2 प्रांत होते, एक म्हणजे बंगाल आणि दुसरं म्हणजे बिहार. कारण याच भागात इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीनं पहिल्यांदा आपली काय स्थापन केली होती, सत्ता. आणि या सत्तेच्या माध्यमातून ध्येय धोरण राबवत असताना जिथलं रिफ्लेक्शन जे होतं का, ते उठावाच्या बाजूने होतं, लक्षात ठेवा. या उठावाच्या रूपानं होतं. त्यामुळे बंगाल आणि बिहारमध्ये कंपनीच्या विरोधात असे उठाव झालेले आपल्याला इथं सांगता येतील. कारण या सगळ्या ध्येय धोरणाला अन्याय झाला होता त्या ध्येय धोरणानं, आणि त्यामुळे अशी दुहेरी शासन व्यवस्था तिथं लावणारा कोण होता, हा रॉबर्ट क्लाइव्ह होता. आणि ती व्यवस्था बंद झाली वॉरन हेस्टिंगनं. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं, रॉबर्ट क्लाइव्हने एवढा पैसा गोळा केला होता भारतात असताना ह्या व्यवस्थेनं, जिथं इंग्लंडमध्ये गेल्यानंतर सगळ्यांनी त्याच्यावर टीका केली, म्हणून इंग्लंडमध्ये त्यानं जाऊन आत्महत्या केली, लक्षात ठेवा. असा रॉबर्ट क्लाइव्ह होता. ठीक आहे, तर अशी सगळी व्यवस्था लावणारा हा रॉबर्ट क्लाइव्ह, ज्यानं समृद्ध असणाऱ्या बंगालला 7 वर्षात अक्षरशः कंगाल करून सोडलं, लक्षात ठेवा. इतका पैसा त्यानं लुटला. आणि त्याच्या पुढचा निघाला वॉरन हेस्टिंग. कारण वॉरन हेस्टिंग असा पहिला व्यक्ती आहे ज्याच्यावर ब्रिटिश पार्लमेंटनं महाभियोग लावला, लक्षात ठेवा. तर काय सांगायचं अजून, यांचं कौतुक, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर वॉरन हेस्टिंग असं आपल्याला दिसून येतो. तर ही सगळी व्यवस्था आपल्याला ह्या व्यवस्थेत दुहेरी शासन व्यवस्थेमधून हे सगळं लागू केलेलं दिसतं. त्यामुळे ही शासन पद्धती व्हाईसराय कॉर्नवॉलिसनं लागू केली. व्हाईसराय पत्र 1858 आलं होतं, रॉबर्ट क्लाइव्हनं लावलं, वॉरन हेस्टिंगनं बंद केलं. ठीक आहे, लक्षात ठेवा. दुहेरी शासन व्यवस्था सत्तेचं काय सांगता येतो, विकेंद्रीकरण. ठीक आहे, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं 2 मिनिटांसाठी लक्षात ठेवा, इतिहास विषय जर तुम्हाला अवघड जात असेल ना, तर आपलं हिस्ट्री बाय पवन सर हे ऑनलाईन बॅचसाठी एक ऍप्लिकेशन आहे. तुम्हाला प्ले स्टोअरला हे ऍप्लिकेशन भेटेल. सर्वांनी प्ले स्टोअरला हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. प्ले स्टोअरला गेल्यानंतर तुम्हाला 2 ऍप दिसतील. त्यातलं दुसरं ऍप डाउनलोड करायचं जे 15 MBचं आहे. त्याच्यावर सगळ्या बॅचेस आहेत, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं बेसिक फाउंडेशन बॅच आहे, ज्या बॅचची फी 1900 रुपये आहे. त्याच्यामध्ये कंबाईनचं पूर्व आणि मुख्य सगळा सिलेबस कव्हर होईल. सध्या पूर्वचा सगळा सिलेबस त्याच्यामध्ये टाकून झालेला आहे. आता हळूहळू मेनचे लेक्चर तिथं टाकायला सुरुवात होईल, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरी बॅच आहे 1299 रुपयाला, ज्या बॅच मध्ये तुम्हाला अपडेट, सगळ्या दोन्ही पण बॅचेस अपडेट असणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त या बॅच मध्ये पूर्वचा सिलेबस सगळा कव्हर होईल. 1299 मध्ये 12 मार्क 100% भेटतील, अशी बॅच आहे. तर सगळे लेक्चर जवळपास 99% लेक्चर टाकून झालेले आहेत. ही बॅच तुम्ही घेऊ शकता. येणाऱ्या 30 एप्रिलच्या कंबाईनसाठी एक सलग सगळे लेक्चर बघा, जिथून तुम्हाला 100% फायदा होईल. 12+ तर मार्क कुठंच गेले नाहीत, लक्षात ठेवा. फक्त ती बॅच करायची आणि तिथल्या नोट्स करायच्या, दुसरं काही करायची गरज नाही. कारण कमी वेळामध्ये तुम्हाला सगळं अवेलेबल व्यवस्थित करून देण्याचा प्रयत्न केलाय. इतिहास सोपा आहे आणि तो अजून सोपा करूया, या सगळ्याच्या माध्यमातून तुम्हाला ते होईल. तर ऍप डाउनलोड करा, हिस्ट्री बाय पवन सर. तुम्ही फोन पण करू शकता, माझा फोन नंबर पण आहे 800 700 16 90. ह्या नंबरला फोन करा. जर नाही उचलला तर मी तुम्हाला बॅक कॉल करेल, कारण लेक्चर कंटिन्यू पुण्यामध्ये ऑफलाईनचे लेक्चर असतात. ठीक आहे, तर तुम्ही फोन पण करू शकता. त्याच्यावर तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला दिली जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, तर 1833च्या चार्टर
कायद्याची वैशिष्ट्ये कोणती खालील विधानाच्या आधारे ओळखा. म्हणजे तुम्हाला 1833च्या चार्टर कायद्याची वैशिष्ट्ये ओळखायची आहेत. जवळपास तुम्हाला 1833चा कायदा हा कव्हर होईल. लक्षात ठेवा, कायद्यावर एखादा प्रश्न असतो, विचारला तर विचारतात. 2 चार्टर ऍक्ट महत्वाचे आहेत, 1813, 1833 आणि 1853 पण महत्वाचा आहे. पण 33च सगळा कव्हर करूया. इथं एका लेक्चरमध्ये एक चार्टर ऍक्ट कव्हर करूया. ठीक आहे. कंपनीला पुढील 20 वर्षासाठी जीवनदान दिले, पहिलं वाक्य. दुसरं, कंपनीचे व्यापारिक अधिकार पूर्णपणे समाप्त झाले. कंपनीचे व्यापारी अधिकार पूर्णपणे समाप्त झाले. कंपनी आता केवळ राजकीय स्वरूपाचं कार्य करणार होती. भारतातील प्रशासनाचं केंद्रीकरण करण्यात आले. बंगालचा गव्हर्नर हा पूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल बनला. चौथं वाक्य, कायद्याच्या नियमातही केंद्रीकरण करण्यात आले. गव्हर्नर जनरलला भारतासाठी कायदे तयार करण्याचा अधिकार दिला. गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये एक कायदा सदस्य नेमण्यात आला. या कायद्याने गुलामांच्या अवस्थेमध्ये सुधारणा करून हळूहळू ती प्रथा समाप्त करण्याचे आदेश देण्यात आले. ठीक आहे. तर कोणते विधान बरोबर आहेत हे ओळखायचं, लक्षात ठेवा. म्हणजे या सगळ्या विधानांमधून कोणती वैशिष्ट्ये आहेत 1833च्या कायद्याची, तर 1833च्या कायद्याची वैशिष्ट्ये ओळखायचे आहेत. तर पहिल्या ऑप्शन मध्ये 1 2 3 4, 2 3 4 6, त्याच्यानंतर 1 2 3 5 6 बरोबर आणि वरीलपैकी सर्व बरोबर. तर 1833च्या चार्टर ऍक्ट मधले तुम्हाला स्टेटमेंट दिलेत. कोणते वैशिष्ट्य या स्टेटमेंट मधून आपल्याला सांगता येतील. तर कुठलं विधान, कुठला पर्याय बरोबर आहे, काय उत्तर आहे. 1833चा चार्टर ऍक्ट तुम्ही अभ्यास केला असेल. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा, वरीलपैकी सर्व बरोबर. कारण हे सगळे विधान 1833च्या चार्टर ऍक्ट मधले आहेत. पहिले हे लक्षात ठेवा, 1833च्या चार्टर ऍक्टला सेंट हेलेना कायदा असंही म्हणतात, लक्षात ठेवा. तर सेंट हेलेना नावाचं एक बेट होतं पॅसिफिक महासागरामधलं. तर ते बेट ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेण्याचा प्रयत्न होता, म्हणून सेंट हेलेना कायदा या नावानं पण या चार्टर ऍक्टला ओळखलं जातं. ह्या कायद्याला सनदी कायदा असंही म्हणतात, दुसरं नाव लक्षात ठेवा. सनदी कायदे पण म्हणतात किंवा चार्टर ऍक्ट असं या कायद्याला म्हणलं जातं. तर 20 वर्षासाठी कंपनीला पुढच्या काळामध्ये व्यापाराची सनद दिली होती की तुम्ही अजून 20 वर्ष भारतासोबत काय करा, व्यापार करा. हे पहिली तरतूद. त्याच्यानंतर व्यापारी अधिकार पूर्णपणे समाप्त केले. कंपनीला सांगण्यात आलं इथून पुढे तुम्ही भारतासोबत व्यापार करायचा नाही, कारण व्यापाराचा अधिकार आता तुमचा पूर्णतः रद्द झालेला आहे. म्हणजे जो की 1813च्या कायद्यानं अंशतः अधिकार दिला होता का, हा अंशतः अधिकार सुद्धा आता पूर्णतः रद्द करण्यात आला. म्हणजे जे अपवाद होता का चहाचा, तर हा चहाचा सुद्धा अपवाद कंपनीकडून काढून घेण्यात आला. म्हणजेच काय, तर मुक्त व्यापाराचं धोरण कोणत्या चार्टर ऍक्ट पासून चालू झालं, याचं उत्तर आहे 1833चा कायदा. पण हे मुक्त व्यापाराचं धोरण चालू होत असताना पूर्णतः मुक्त व्यापाराचं धोरण चालू झालं. त्यामुळे हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर प्रशासनाचं केंद्रीकरण करण्याचा अधिकार दिला, कारण काउन्सिलची संख्या आता 1+4 झाली. चौथा आलेला व्यक्ती हा कायदा सदस्य होता आणि कायदा सदस्य म्हणून काउन्सिलमध्ये कोण व्यक्ती आला, तर त्या व्यक्तीचं नाव होतं लॉर्ड मेकॉले. तर मेकॉले हा पहिला कायदा सदस्य आहे जो काउन्सिलमध्ये आला, लक्षात ठेवा. तर विशेष म्हणजे तो ब्रिटिश बॅरिस्टर असावा अशी तरतूद होती, लक्षात ठेवा. त्यामुळे संपूर्ण भारतासाठी कायदे तयार करण्याचा अधिकार यांना भेटला. त्यामुळे 1835ला पहिला कायदा आयोग आपण कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमला, तर त्याचं उत्तर सुद्धा लॉर्ड मेकॉले आहे. 1835ला पहिला कायदा आयोग आपण याच्या अध्यक्षतेखाली नेमला होता. नंतर केंद्रीकरण पूर्ण करण्यात आलं, कारण मुंबई, मद्रास आणि सगळ्यात महत्वाचं बंगाल या तिन्ही प्रेसिडेन्सीसाठी कायदे तयार करण्याचा, नियम तयार करण्याचा अधिकार गव्हर्नर जनरल इन काउन्सिलला भेटला. म्हणजे 1+4 लोक. तर हे पूर्णपणे दिवाणी अधिकार, फौजदारी अधिकार सुद्धा त्यांच्या हातामध्ये देण्यात आले. म्हणजे प्रशासनाचं केंद्रीकरण पूर्ण झालं. एवढंच नाही तर अगोदर 3 प्रेसिडेन्सी होत्या. या कायद्यानं नवीन प्रेसिडेन्सी स्थापन झाली. त्या प्रेसिडेन्सीचं नाव होतं आग्रा. ठीक आहे, हे सुद्धा महत्वाचं आहे. गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये कायदा सदस्य आला, तो होता मेकॉले, लक्षात ठेवा. आता तरतूद पाहिली. आणि या कायद्यानं गुलामांच्या अवस्थेमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न होता. म्हणजे 1833च्या कायद्यामध्ये दास प्रथा बंद करा अशी तरतूद होती, किंवा गुलामगिरीची पद्धत बंद करा अशी तरतूद होती, लक्षात ठेवा. त्यामुळे गुलामगिरीची पद्धत 1833च्या चार्टर ऍक्टनं काय करण्यात आली, बंद करण्यात आली. आणि हळूहळू ती भारतभर पूर्ण पुढे बंद झाली. 1843ला गुलामगिरीची पद्धत पूर्ण भारतामध्ये बंद झालेली आपल्याला दिसते. त्यावेळेस एलेनबरो नावाचा व्यक्ती होता. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं दास पद्धत सुद्धा बंद करण्याची तरतूद या 1833च्या कायद्यात आहे. अजून एक लक्षात ठेवा, सिव्हिल सर्व्हिसेसला सुरुवात म्हणजे कोणत्या, स्पर्धा परीक्षाला सुरुवात करावी किंवा सिव्हिल सर्व्हिसेसला सुरुवात करावी, ही तरतूद सुद्धा 1833च्या कायद्यात घ्यावी अशी चर्चा होती.
पण ही तरतूद घेण्यात आली नाही, त्यामुळे स्पर्धा परीक्षेला सुरुवात पुढच्या 4 ट्रॅक पासून झाली 1853च्या, पण ही तरतूद अगोदरच होती लक्षात ठेवा. म्हणजे 1833 मध्ये मंजूर करा असं ठरलेलं, पण ती काही मंजूर झाली नाही, पण ती पुढे 1853च्या कायद्यानं लागू झाली. ठीक आहे, त्यामुळे सिव्हिल सर्व्हिसेसला सुरुवात 1853 मध्ये झाली, पण 1833 मधल्या सगळ्या तरतुदी आपल्याला इथं सांगता येतील. भारतातल्या एज्युकेशनवर खर्च करण्यासाठी 10 लाख रुपये भारतीयांना देण्याची तरतूद इथं होती लक्षात ठेवा. ते 10 लाख रुपये शिक्षणावर खर्च करावे हा सुद्धा मुद्दा इथं मांडलेला आहे. अशा पद्धतीने सगळे विधान 1833च्या कायद्यामधले आहेत. 1833च्या कायद्याला दुसरं नाव लक्षात ठेवा, सेंट हेलेना कायदा म्हणतात, कारण परीक्षेला हाच क्वेश्चन येऊ शकतो की सेंट हेलेना कायदा कुठल्या 4 ट्रॅक्टला ओळखलं जातं. 1833चा 4 ट्रॅक्ट आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी आपल्याला इथं सांगता येतील. त्याच्यानंतर खालीलपैकी योग्य जोड्या लावा. ठीक आहे, तर खाली पुढे लोक दिलेत आणि त्यांचं काम दिले, त्यांच्या स्थापना दिलेत. तर सगळ्यात महत्वाचं दयानंद सरस्वती, श्रीधरलू नायडू, पंडित शिवनारायण अग्निहोत्री आणि लाला हंसराज हे 4 लोक आहेत. पुढे त्यांचं काम आहे वेद समाज, देव समाज, अँग्लो वैदिक कॉलेज आणि सत्यार्थ प्रकाश. ठीक आहे, तर खाली जोड्या लावायच्यात लक्षात ठेवा. दयानंद सरस्वती काय उत्तर काय येतं, खाली तुम्हाला त्याचे उत्तर दिलेत. अबकड लक्षात ठेवा. 1 2 3 4. तर आपण पहिलं बघूया, दयानंद सरस्वतीने काय केलंय, सत्यार्थ प्रकाश ग्रंथ लिहिलाय. श्रीधरलू नायडू यांनी काय केलंय, तर त्यांनी वेद समाज स्थापन केलाय. पंडित शिवनारायण अग्निहोत्री यांचा देव समाज आहे आणि लाला हंसराज अँग्लो वैदिक कॉलेज आहे लक्षात ठेवा. ठीक आहे, 4 1 2 3 असं त्याचं उत्तर आहे. 4 1 2 3. तर 3 नंबर उत्तर आपल्याला इथं सांगता येतं. 4 1 2 3. ठीक आहे, तर दयानंद सरस्वती सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला, ज्याच्यामध्ये आर्य समाजाचे सगळे मत आणि हिंदू धर्माचं महत्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला इथं दिसतो लक्षात ठेवा. तर सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाला मराठी भाषांतर कुणी घडवून आणलं, तर त्या व्यक्तीचं नाव होतं श्रीपाद सातवळेकर नावाची व्यक्ती आहेत लक्षात ठेवा. तर श्रीपाद सातवळेकर नावाच्या व्यक्तीनं पुढे काय केलं होतं, तर त्याला मराठीमध्ये कन्वर्ट केलेलं. श्रीधरलू नायडू या व्यक्तीनं मद्रासमध्ये वेद समाज स्थापन केलेला, पण मद्रासमध्ये वेद समाज स्थापन करत असताना त्यांच्यावर केशवचंद्र सेन यांचा प्रभाव होता आणि केशवचंद्र सेन यांच्या प्रभावापासून त्यांनी मद्रासमध्ये वेद समाजाची स्थापना केलेली. शिवनारायण अग्निहोत्री नावाच्या व्यक्तीनं देव समाज लाहोरच्या प्रांतामध्ये स्थापन केला होता लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर लाला हंसराज, स्वामी दयानंद सरस्वती यांचा मृत्यू झाला आणि स्वामी दयानंद सरस्वतीच्या मृत्यूनंतर आर्य समाजामध्ये 2 गट पडले लक्षात ठेवा. तर त्यातली एक व्यक्ती होते लाला हंसराज. तर लाला हंसराज या व्यक्तीनं अँग्लो वैदिक कॉलेज काढलं, जिथं त्यांना लाला लजपतराय यांची सुद्धा मदत लागली. त्यामुळे लाला लजपतराय आणि लाला हंसराज या व्यक्तींनी अँग्लो वैदिक कॉलेज काढलं होतं लाहोरमध्ये लक्षात ठेवा. तर हे अँग्लो वैदिक कॉलेज सुद्धा महत्वाचं आहे, जे स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मृत्यूनंतर आर्य समाजाच्या एका गटानं काम केलं होतं. त्याच्यानंतर हरिद्वार इथं कांगडी विद्यालय म्हणजे हरिद्वार या ठिकाणी कांगडी विद्यालय काढण्याचं काम केलं होतं स्वामी श्रद्धानंद. तर स्वामी श्रद्धानंद नावाचे पण व्यक्ती महत्वाचे आहेत. एक गट होता स्वामी श्रद्धानंद यांचा आणि दुसरा गट होता लाला लजपतराय आणि लाला हंसराज यांचा. स्वामी दयानंद सरस्वतीच्या मृत्यूनंतर हे 2 गट तयार झाले होते, त्यांनी अशा पद्धतीने काम केलं. आर्य समाज सगळ्यात महत्वाचा राहिला, ज्यांनी शुद्धीकरण चळवळ सुद्धा राबवलेली आपल्याला दिसते लक्षात ठेवा. तर आर्य समाजाचा संबंध सुद्धा महाराष्ट्रासोबत आहे, कारण आर्य समाजाची स्थापना 1875ला मुंबईमध्ये झालेली आहे लक्षात ठेवा. तर महाराष्ट्रामध्ये आर्य समाजाचं काम 2 लोकांनी केलं. खरं तर आर्य समाजाच्या मुंबई शाखेच्या अध्यक्ष होते लोकहितवादी, पण लोकहितवादी यांना चांगली जोड मिळाली होती कोणाची, तर न्यायमूर्ती रानडे यांची, कारण दोघांनी आर्य समाजाचा प्रसार आणि प्रचार महाराष्ट्रामध्ये केला. स्वामी दयानंद सरस्वतींनी कितीतरी भाषणं दिले, ज्या भाषणाला मराठीमध्ये कन्वर्ट करण्याचं काम न्यायमूर्ती रानडेंनी केले लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे त्यांचा समाज आणि पुढे ते लोक दिलेत. तर परीक्षेला प्रश्न येऊ शकतो असा, एका साईडला समाज आणि एका साईडला व्यक्ती, त्यांच्या जोड्या लावा. या फॉर्मॅट मधला हा प्रश्न आहे. सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ हा अँगल इथं कव्हर होतो लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर शाही कायदे मंडळ, ज्याला तुम्ही इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, कोणाच्या अंतर्गत कार्य करत असे हे महत्वाचं आहे. तर पाठीमागे इथं परीक्षेला प्रश्न आले होते, गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलला काय म्हणतात आणि भारत मंत्र्याच्या काउन्सिलला काय म्हणतात, हा प्रश्न होता लक्षात ठेवा. त्यामुळेच हा प्रश्न इथं टाकलाय की शाही आयोग किंवा शाही कायदे मंडळ कोणाच्या अंतर्गत काम करत असे, तर इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ही काम करत असे भारताचा गव्हर्नर जनरल, भारताचा इंग्लंड मधला सचिव, इंग्लंडच्या राणीच्या अंतर्गत आणि ब्रिटिश पार्लमेंटच्या अंतर्गत. काय उत्तर आहे?
तर याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा, याचं उत्तर आहे 1 नंबर, भारताचा गव्हर्नर जनरल याच्या नेतृत्वाखाली इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल काय करत असे, काम करत असे. तर सुरुवातीला तर काय कोणता कायदे नव्हते, लक्षात ठेवा, कारण 1773 पासून 1853 पर्यंत कायद्यानं फक्त त्यांच्या प्रशासन व्यवस्थेचा संबंध आला किंवा ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न झाला. पण 1857चा उठाव झाला आणि 1858च्या कायद्यापासून भारताची प्रशासन व्यवस्था ब्रिटिश पार्लमेंटनं हातात घेतली आणि इथून पुढे आपले कायदे आपल्यासाठी काम करायला त्यांनी सुरुवात केलं. पण हे करत असताना त्यांनी सांगितलं आम्ही पुढच्या काळामध्ये भारतीय लोकांना प्रशासनामध्ये घेऊ आणि भारतीय लोकांना प्रशासनामध्ये घेऊन त्यांच्या माध्यमातून आम्ही काम करू. तर लेजिस्लेटिव्ह काउन्सिल हा पुढे स्थापन करण्याचा विषय होता, संसदीय व्यवस्था लागू करण्याचा पुढे विषय होता. त्यामुळे कायदे तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये 1871ला पहिल्यांदा भारतीय लोकांना घेण्यात आलं. तर कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 12 लोक एक्झिक्युटिव्ह आपलं लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे भारताच्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये कायदा तयार करण्यासाठी पहिल्यांदा घेण्यात आले, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1892चा कायदा झाला, ज्या कायद्यानं कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 16 हे लोक आम्ही कायदे मंडळामध्ये घेऊ असं ठरलं गेलं. ठीक आहे, जे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार. त्याच्यानंतर 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यानं 60 लोकांना कायदे मंडळामध्ये घेण्यात आलं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे 1919चा कायदा झाला, ज्या 1919च्या कायद्यानं कनिष्ठ आणि वरिष्ठ असे 2 सभागृह द्विग्रही मंडळ तयार करण्यात आलं आणि कनिष्ठ सभागृहाची सदस्य संख्या 145 आणि वरिष्ठ सभागृहाची सदस्य संख्या 60 असं सांगण्यात आलं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे 1935चा कायदा झाला. 35च्या कायद्यानं कनिष्ठ सभागृहामध्ये 375 लोक आणि वरिष्ठ सभागृहामध्ये 260 लोक घेण्यात आले आणि अशा पद्धतीनं भारतातल्या जास्तीत जास्त लोकांना तिथे इन्व्हॉल्व करण्यात आलं. ठीक आहे, ज्याच्यानंतर आजची संख्या मग 552 आणि 250 तुम्हाला सांगता येते, लोकसभा आणि राज्यसभा. पण याची सुरुवात झाली होती कधीपासून, 1861च्या कायद्यापासून, कारण 6 ते 12 लोकांना घेण्यात आलं होतं. हे जे तुम्हाला सदस्य सांगितलेत का, याच्यावर परीक्षेला प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे यांचे सदस्य लक्षात ठेवायचे, पुढच्या काळामध्ये परीक्षेला प्रश्न असणार. त्याच्यानंतर भारताच्या गव्हर्नर जनरलच्या अंतर्गत हे शाही कायदे मंडळ काम करत असे, लक्षात ठेवा. 1853च्या कायद्यामध्ये संसदीय शासन व्यवस्था लागू करण्याच्या तरतुदी आहेत. त्यामुळे संसदीय शासन व्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा इथं कायदे तयार करणार एक लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असेल असं सांगण्यात आलं होतं आणि इकडे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल असं सांगण्यात आलं होतं. तर कायदे मंडळामध्ये 6 सदस्य होते आणि कार्यकारी मंडळामध्ये 1+4 म्हणजे टोटल किती लोक होते, इथं 5. तर कायदे मंडळाचं काम होतं कायदे तयार करणं, कार्यकारी मंडळाचं काम होतं त्याची अंमलबजावणी करणं आणि ही संसदीय व्यवस्था 1853च्या कायद्याचं आपल्याला काय सांगता येतं, वैशिष्ट्य सांगता येतं, लक्षात ठेवा. तर याची सुरुवात 53 पासून झाली होती, पण पुढे भारतीय लोकांचा सहभाग मात्र 1861च्या कायद्यानं झालेला आपल्याला दिसतो. आणि जे गव्हर्नर जनरल होतं का त्याला मदत करणार जे काउन्सिल असायचं त्याला एक्झिक्युटिव्ह काउन्सिल असं म्हणतात, लक्षात ठेवा, कार्यकारी मंडळ. आणि भारत मंत्र्याला मदत करणारी जी काउन्सिल होती तर त्याचं नाव होतं इंडिया काउन्सिल. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे सगळं काम करायचं. इंग्लंडची राणी कोण होती, लक्षात ठेवा, भारताची नामदारी प्रमुख होती. ठीक आहे, त्यामुळे 1858च्या कायद्यामध्ये सांगण्यात आलं होतं राणी ही भारताची नामदारी प्रमुख असणार आहे किंवा सगळ्यात महत्वाचं भारताचं नामदारी प्रमुख किंवा राष्ट्रप्रमुख म्हणून त्यांना नेमण्यात आलेलं होतं. ठीक आहे, भारताचा सम्राट म्हणून त्यांची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे 1858च्या कायद्यानं इंग्लंडची राणी, इंग्लंडचा राजा हे भारताचे सम्राट असतील असं सांगितलं. पुढे 1947ला सांगितलं की हे भारताचे सम्राट नाहीत, कारण भारताला 47च्या कायद्यानं सार्वभौम देण्यात आलं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या अधिवेशनात नॅशनल कॉन्फरन्सचे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आलं होतं, म्हणजे नॅशनल कॉन्फरन्स ही कोणत्या अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये विलीन झाली. काँग्रेसचं कलकत्ता इथलं 2रं अधिवेशन, काँग्रेसचं मुंबई मधलं 1लं अधिवेशन, काँग्रेसचं अलाहाबाद मधलं 4थं अधिवेशन आणि काँग्रेसचं मुंबई येथील 5वं अधिवेशन, लक्षात ठेवा. तर नॅशनल कॉन्फरन्सचं राष्ट्रीय काँग्रेसमध्ये केव्हा विलीनीकरण झालं, काय उत्तर आहे, तर याचं उत्तर आहे 1 नंबर, लक्षात ठेवा, काँग्रेसचं कलकत्ता मधलं 2रं अधिवेशन. तर हे अधिवेशन झालं होतं 1886ला. ह्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी पहिले पारसी समाजाचे व्यक्ती अध्यक्ष राहिले. 440 सदस्य त्या अधिवेशनाला हजर होते आणि याच अधिवेशनामध्ये असं ठरलं
की काँग्रेस म्हणजे नॅशनल कॉन्फरन्स या कुणी भरवल्या होत्या? सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या इंडियन असोसिएशन या संघटनेनं. तर या नॅशनल कॉन्फरन्सचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्यात आलं, लक्षात ठेवा. एवढंच नाही तर इंडियन असोसिएशन ही संघटना सुद्धा इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आली. आणि सगळ्यात महत्वाचं, काँग्रेस एक राजकीय व्यासपीठ म्हणून काम करेल असा ठराव इथं ठरला गेला, लक्षात ठेवा. तर परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, काँग्रेस राजकीय व्यासपीठ म्हणून काम करेल असा ठराव काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये ठरला गेला? तर त्या अधिवेशन झालं होतं दुसरं, आणि त्या अधिवेशनाचं नाव होतं, त्या अधिवेशन झालं होतं कलकत्ता, आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं नॅशनल कॉन्फरन्स या इथं विलीन झाल्या होत्या. नॅशनल कॉन्फरन्स भरवल्या होत्या 1883 ला, लक्षात ठेवा. तर 1883 ला पहिली नॅशनल कॉन्फरन्स होती आणि 1885 ला दुसरी नॅशनल कॉन्फरन्स होती. पण काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस यांना अजिबात बोलवण्यात आलं नव्हतं. कारण ह्या ज्या नॅशनल कॉन्फरन्स त्यांनी भरवल्या होत्या का, या ॲलन ह्यूमला अजिबात आवडलेल्या नव्हत्या. म्हणून ॲलन ह्यूमनं इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला, जे अधिवेशन झालं होतं मुंबईमध्ये, त्यांना या संघटनेच्या किंवा नॅशनल कॉन्फरन्सच्या सदस्यांना अजिबात आमंत्रण दिलेलं नव्हतं. पुढचा प्रश्न हाच असणार आहे, काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला कोण कोण उपस्थित नव्हतं? आणि त्याच्यामध्ये नाव असू शकतात सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस, हे लोक नव्हते. कारण हे लोक डायरेक्ट दुसऱ्या काँग्रेसच्या अधिवेशनापासून काँग्रेसमध्ये आले, लक्षात ठेवा. ठीक आहे, असा हा प्रश्न आहे. बाकी मुंबईमध्ये अधिवेशन झालं होतं पहिलं, उमेशचंद्र बॅनर्जी अध्यक्ष होते. अलाहाबादला अधिवेशन झालं होतं चौथं, याचे अध्यक्ष विल्यम वेडरबर्न होते. मुंबईमध्ये पाचवं आपलं सगळ्यात महत्वाचं जॉर्ज जूल हे त्याचे अध्यक्ष होते. आणि मुंबईला झालं होतं पाचवं, त्याचे अध्यक्ष वेडरबर्न होते, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सगळे अधिवेशन इथं आपल्याला सांगता येतील. त्याच्यानंतर भारतीय इतिहासातील नेत्याबाबत खालील विधाने लक्षात ठेवा. तर भारतीय जे काँग्रेस होते, तर आपलं भारतीय इतिहासातील नेत्याबाबत म्हणजे काँग्रेसचेच नेते आहेत ते, तर खाली विधाने लक्षात ठेवा. तर 1, 2, 3, 4 हे तुम्हाला 4 विधान दिले. ते मुंबई परिषदेचे सदस्य होते, ते व्हाईसरायच्या कार्यकारिणी परिषदेचे सदस्य होते, यांनी सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली आणि ते मवाळ गटाचे आदर्श नेते होते. ठीक आहे. वरील वैशिष्ट्ये खालीपैकी कोणत्या नेत्याचे आहेत? फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, बेहरामजी मलबारी. काय उत्तर आहे? उत्तर तुम्हाला लगेच समजलं असेल. तर त्याचं उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. कारण सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी म्हणजे भारत सेवक समाज हा त्यांनी स्थापन केला होता. आणि लास्ट टाइम कंबाईनला यांच्यावरच प्रश्न आला होता की भारत सेवक समाजाचे कोणकोणते सदस्य होते, लक्षात ठेवा. किंवा त्यांनी कुठलं नेतृत्व पुढे दिलं. तर भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखलेंनी 12 जून 1905 ला केली होती, लक्षात ठेवा. आणि त्यांनी त्या समाजाचं उद्दिष्ट होतं काय, की भारतासाठी उद्याचं कार्यकर्ते तयार करणं किंवा भारतासाठी उद्याचं नेतृत्व तयार करणं. तर असं बरेचसे नेतृत्व हे भारत सेवक समाजानं आपल्या भारताला दिले होते, लक्षात ठेवा. तर गोपाळकृष्ण गोखले यांच्याबद्दल वाक्य आहेत सगळे. गोपाळकृष्ण गोखले मवाळ गटाचे नेते आहेत. 1905च्या बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि तिथंच त्यांनी सरकारला वसाहतीचं स्वराज्य मागितलं होतं, लक्षात ठेवा. पण या वसाहतीच्या स्वराज्याला मोर्लींनी टीका केली होती की वसाहतीचं स्वराज्य म्हणजे आकाशातील चंद्र मागण्यासारखं आहे. गोपाळकृष्ण गोखलेंनी पहिल्यांदा केंद्रीय विधिमंडळामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करावं यासाठी पहिल्यांदा विधेयक मांडलं होतं. पण हे विधेयक 1910 ला मांडलं, पण हे विधेयक काय पास झालं नाही. 1911 ला हे विधेयक फेटाळण्यात आलं. महात्मा गांधीजींनी भारतात यावं राष्ट्रीय चळवळीचं नेतृत्व करावं अशी विनंती महात्मा गांधीजींना करणारे गोखले हेच महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून सुद्धा ओळखले जातात, लक्षात ठेवा. तर महात्मा गांधीजी गोखलेंचा उल्लेख गंगेसारखे निर्मळ असं करतात. तर गोपाळकृष्ण गोखले एक मवाळवादी नेते आहेत. तर यांच्याबद्दलचे हे वाक्य हे लक्षात ठेवा, ज्यांच्यावर परीक्षेला पुढच्या काळात प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. तर गोपाळकृष्ण गोखले हे महत्वाचे व्यक्ती आपल्याला सांगता येतील. सार्वजनिक सभेचे सचिव म्हणून सुद्धा गोपाळकृष्ण गोखलेंनी काम केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे रानडे यांच्यासोबत डेक्कन सभा या सभेमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं. रानडे यांचे ते शिष्य होते, लक्षात ठेवा. रानडे यांचे ते गुरु आहेत. ठीक आहे. म्हणजे गोपाळकृष्ण गोखले शिष्य होते, रानडे हे गुरु आहेत त्यांचे. रानडेंनी मांडलेले विचार
हे सगळ्यात महत्वाचं. केंद्रीय कायदे मंडळामध्ये मुद्देसूद भाषण करणारे सुद्धा महत्वाची व्यक्ती म्हणजे गोखले आहेत. तर गोखले यांना इंग्रज काय म्हणायचे, वाजणारा चिमटा. केंद्रीय कायदे मंडळामध्ये इतके मुद्देसूद भाषण मी कधी ऐकलं नाही. यांच्या भाषणाबद्दलचं स्टेटमेंट आहे मोर्लेचं, लक्षात ठेवा. त्यामुळे अशा एक उत्कृष्ट नेतृत्व म्हणून आपण ज्यांना ओळखतो असे व्यक्ती म्हणजे गोपाळकृष्ण गोखले होते, ज्यांच्यावर परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. यांचे सगळे वाक्य लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर इंडियन लीग ही राजकीय संघटनेबाबत खालील विधाने लक्षात घ्या. तर या संघटनेची स्थापना मुंबईमध्ये करण्यात आली. या संघटनेचे संस्थापक शिशिर कुमार घोष होते. राष्ट्रवादी भावनेचा विकास करणं या संघटनेचा मुख्य हेतू होता. तर कोणती विधानं बरोबर आहेत, योग्य आहेत. ठीक आहे. 1 व 3, 2 व 3, फक्त 2 आणि 1 व 2. काय उत्तर आहे? तर सगळ्यात महत्वाचं याचं उत्तर आहे 2 आणि 3. लक्षात ठेवा, कारण मुंबईमध्ये स्थापना नव्हती झाली, तर या संघटनेची स्थापना झाली आहे बंगालमध्ये. लक्षात ठेवा. तर त्याचे संस्थापक होते शिशिर कुमार घोष, हे महत्वाचे आहे. आणि राष्ट्रवादी भावनेचा विकास करणं एवढंच नाही, तर भारतीय लोकांना राजकीय शिक्षण द्या असं म्हणणारी सुद्धा पहिली संघटना इंडियन लीग आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर राजकीय उद्दिष्ट उघडपणे सांगणारी पहिली संघटना कोणती आहे? तर राजकीय उद्दिष्टे उघडपणे सांगणारी पहिली संघटना इंडियन लीग आहे. आणि शिशिर कुमार घोष हे महत्वाचे व्यक्ती आहेत. अमृत बाजार पत्रिका हे त्यांचं न्यूजपेपर होतं. लक्षात ठेवा. तर अमृत बाजार पत्रिकेमधून त्यांनी आपल्या सगळ्या डिमांड गव्हर्नमेंटला केलेल्या आपल्याला दिसतील. आणि ही संघटना पुढे 1876 साली स्थापन झालेल्या इंडियन असोसिएशन या संघटनेमध्ये काय होताना दिसते आपल्याला, विलीन. आणि इंडियन असोसिएशन पुढे विलीन होते इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये. संघटनेबद्दलचा क्वेश्चन आहे. पुढे या संघटनेबद्दल डिटेल वाक्य विचारतील, त्याच्यावरून हा प्रश्न तयार केलेला आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे 2 आणि 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण ते विधान बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्वदेशी आंदोलनामध्ये स्वदेश बांधव समिती कोणी स्थापन केली? परीक्षेला एक तरी प्रश्न असतो स्वदेशी मुवमेंट बद्दल. तर स्वदेशी मुवमेंट ही महत्वाची चळवळ आहे. लक्षात ठेवा, ज्याला तुम्ही वंगभंग चळवळ असं म्हणता. आणि ही चळवळ सुरू झाली होती 1905च्या बंगालच्या फाळणीला विरोध म्हणून. त्यामुळे या चळवळीच्या माध्यमातून भारत एक वटलेला दिसतो आपल्याला, जिथं झाल गटाचा सुद्धा उदय झाला होता. त्यामुळे या चळवळीमध्ये कोणत्या व्यक्तीनं कोणत्या संस्था संघटना स्थापन केल्या याच्यावर परीक्षेला प्रश्न असतो. त्यातलाच एक प्रश्न आहे की स्वदेश बांधव समिती तर कोणी स्थापन केली होती? तर अश्विनी कुमार दत्त बारिसाल, सुब्रमण्यम अय्यर मद्रास, लाला लजपत राय पंजाब, सय्यद हैदर खान उत्तर प्रदेश. काय उत्तर आहे? तर स्वदेश बांधव समिती कोणाची आहे? तर अश्विनी कुमार दत्त यांची स्वदेश बांधव समिती आहे. त्यांनी बारिसाल मध्ये स्थापन केली होती. एवढंच नाही, तर अश्विनी कुमार दत्त यांनी बारिसाल मध्ये शिवजयंती उत्सव सुद्धा साजरा केला होता. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे शिवजयंती उत्सव हा सुद्धा महत्वाचा आहे, त्यांनी तिथं स्थापन केला होता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं स्टीम नेव्हिगेशन कंपनी ही कोणाची होती? तर स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापन केली होती इथं, तर ती मद्रासमध्ये होती. लक्षात ठेवा. चिदंबरम पिल्लई नावाच्या व्यक्तीनं ती संस्था स्थापन केली होती. त्याच्यानंतर याच मुवमेंटमध्ये बॉम्बे स्वदेशी सहचारिणी सभा नावाची संघटना लोकमान्य टिळकांनी मुंबईमध्ये काय केली होती? स्थापन केली होती. तर सगळ्यात महत्वाचं जहाल गटाचा उदय सुद्धा इथं झाला होता. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनची स्थापना याच वेळेस 1906 ला बंगालच्या भागात झालेली आपल्याला दिसून येते. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पी.सी. रे नावाचे व्यक्ती होते. त्यांनी बंगाल केमिकल स्टोअर्स नावाचं एक स्वदेशीचं जे दुकान होतं ते चालू केले. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं रवींद्रनाथ टागोर होते. तर रवींद्रनाथ टागोरांनी आम्हाला सोनार बांगला नावाचं गीत इथं लिहिलं होतं. वंदे मातरम या चळवळीमध्ये लोकांनी रस्त्यावर येऊन रस्ते दुमदुमले होते. अशा बऱ्याच गोष्टी तिथं झालेल्या. सगळ्यात महत्वाचं 16 ऑक्टोबर हा बंगालच्या फाळणीचा दिवस तिथं शोक दिन म्हणून पाळला होता, जो पाठीमागच्या कंबाईनला प्रश्न होता. त्याच्यानंतर तिथं आपल्या सगळ्या सदस्यांनी तिथं सगळ्या लोकांनी गंगा नदीवर स्नान केलं आणि रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला. इंग्रजांनी किती जरी फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी आपण सगळे एक आहोत हे तिथं सांगण्याचा प्रयत्न होता. त्याच्यानंतर सकाराम गणेश देऊसकर नावाचे व्यक्ती होते. तर सकाराम गणेश देऊसकर नावाच्या व्यक्तीनं गणेश उत्सव आणि शिवजयंती हे जे उत्सव आहेत का हे बंगालमध्ये साजरा केले. लोकमान्य टिळक हे त्यांचे राजकीय गुरु होते. लक्षात ठेवा. त्या सकाराम गणेश देऊसकर यांना बंगालचे टिळक सुद्धा म्हणतात. तर हे सगळं काम तिथल्या लोकांनी तिथं केलं होतं. ज्यावेळेस वंगभंग चळवळ चालू झाली त्यावेळेस बंगालमध्ये सुरुवातीचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि कृष्ण कुमार मित्रा.
कृष्णकुमार मित्रा नावाच्या व्यक्तीने एक न्यूजपेपर काढलं, त्या न्यूजपेपरचं नाव होतं संजीवनी, आणि संजीवनी न्यूजपेपरमध्ये त्यांनी पहिल्यांदा तिथं बंगालच्या फाळणीच्या विरोधात सरकार लोकांमध्ये जागृती करण्यासाठी लेख लिहायला सुरुवात केलं. अशा बऱ्याचशा गोष्टी स्वदेशी चळवळीमध्ये झाल्या होत्या. त्यामुळे स्वदेशी आंदोलन हे भारतामध्ये इंग्रजांच्या सत्तेच्या विरोधात घडलं, ज्याच्या माध्यमातून भारतामध्ये क्रांतिकार्याकडे लोक वळलेली इथं आपल्याला दिसतील. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पुण्यामध्ये पहिल्यांदा परकीय कपड्याची होळी केली. याच आंदोलनादरम्यान लक्षात ठेवा, त्या दिवशी विजयादशमी दसरा काय होता, विजयादशमीचा दसरा होता, त्या दिवशी ती होळी केलेली. अशा पद्धतीने बऱ्याच गोष्टी तुम्हाला या मुवमेंटमध्ये सांगता येतील. तर नेतृत्व कुणी काय केलं हे लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या स्थापनेशी स्वातंत्र्यवीर सावरकर संबंधित आहेत? आता कुठल्या संस्थेसोबत ते संबंधित आहेत? मित्रमेळा, अभिनव भारत, अनुशीलन समिती आणि राष्ट्रभक्त समूह. काय उत्तर आहे? फक्त 1 व 2, त्याच्यात 1, 2, 4, 2 व 3 आणि वरील पैकी सर्व. तर स्वातंत्र्यवीर सावरकर कुठल्या संस्थेशी संबंधित आहेत? मित्रमेळा तुम्हाला माहित आहे, अभिनव भारत माहित आहे, अनुशीलन समितीचा काय संबंध नाही, कारण ही समिती बंगालमध्ये होती, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर राष्ट्रभक्त समूह ही सुद्धा त्यांची संस्था आहे. त्यांनी मित्रांनी शाळेमध्ये असताना ही संघटना स्थापन केली होती. मित्रमेळा ही संघटना 1900 साली स्थापन केली होती, जिचा उद्देश होता गणपती उत्सव साजरा करणं. तर गणपती उत्सव साजरा करण्यासाठी मित्रमेळा संघटना स्थापन केलेली. त्याच्यात अभिनव भारतचं नाव झालं होतं 1904. अभिनव भारत ही महत्वाची क्रांतिकार्य करणारी संघटना आहे. राष्ट्रभक्त समूह ही 1899 म्हैसकर पागे नावाचे त्यांचे मित्र होते, यांच्यासोबत त्यांनी ती राष्ट्रभक्त समूह नावाची संस्था स्थापन केलेली. म्हणजे अशा 3 संस्थेसोबत सावरकरांचा संबंध आहे. त्यामुळे उत्तर आहे 1, 2, 4 लक्षात ठेवा. तर बी नंबरचं उत्तर. तर क्रांतिकार्य करणारा एक महत्वाची व्यक्ती स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल प्रश्न विचारला जातो, तर ते त्यांच्याबद्दलची सगळी माहिती लक्षात ठेवा, पुढे प्रश्न असू शकतो. खालील विश्लेषण लक्षात घ्या. यांचा प्रस्ताव मे महिन्यात आला. यामध्ये अजूनही भारताच्या फाळणीचा मुद्दा नव्हता. ब्रिटिश प्रांताची मिळून भारतीय संघराज्य निर्मितीची कल्पना त्याच्यामध्ये होती. तर हे वाक्य कुठल्या कमिशन बद्दलचे आहेत? म्हणजे वरील विश्लेषणाचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे? सायमन कमिशन, क्रिप्स मिशन, गांधी आयर्विन करार, कॅबिनेट मिशन. काय उत्तर आहे? तर याचं उत्तर आहे कॅबिनेट मिशन. लक्षात ठेवा. तर कॅबिनेट मिशन होतं 1946 ला. तर कॅबिनेट मिशननं सांगितलं होतं अखिल भारतीय स्तरावर संघराज्य राहावं आणि या संघराज्यामधून संघराज्याची पुढे घटना तयार करायला संविधान सभा यावी, आणि ज्यावेळेस प्रांताचा मुद्दा उपस्थित होईल त्यावेळेस प्रांताची 3 गटामध्ये विभागणी करावी. गट अ, गट ब, गट क. लक्षात ठेवा, अ ब क अशा 3 गटामध्ये विभागणी करा. गट अ मध्ये 6 प्रांत, गट ब मध्ये 3 प्रांत, गट क मध्ये 2 प्रांत. 6 प्रांतामध्ये हिंदू लोक जास्त, इथं मुस्लिम प्लस सिख लोक जास्त, मुस्लिम प्लस सिख लोक जास्त. 6 प्लस इथं 3 प्रांत चीफ कमिशनरचे, 3 प्लस 1 प्रांत बलुचिस्तान होता, तो मुस्लिम लोकांचा जास्त होता. लक्षात ठेवा. म्हणजे प्रांताची विभागणी या 3 गटात करा. या प्रत्येक गटाला स्वतःची घटना तयार करण्याचा अधिकार आहे, स्वतःचं कायदे मंडळ अधिकार आहे, स्वतःचं कार्यकारी मंडळ तयार करण्याचा अधिकार आहे, आणि त्यांनी येऊन पुढे भारताची संघराज्याची घटना बनवावी. म्हणजे यांनी पाकिस्तानची मागणी दूर ठेवली आणि मुस्लिम लीगला गट ब आणि क या 2 प्रांतांमध्ये स्वायत्तता देण्याचा काय मांडला? विचार मांडला. त्यामुळे शेवटचा प्लॅन ठरला ज्याच्यामध्ये फाळणीचा मुद्दा नव्हता. याच्यानंतर जो प्लॅन अस्तित्वात आला त्यानं डायरेक्ट भारताचे काय झाले? फाळणी झाले. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन ऍप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षा जी 4 जूनला असणार आहे त्याच्या बॅचेस तुम्हाला उपलब्ध आहेत. प्राचीन मध्ययुगीनची एक वेगळी बॅच 499 रुपयाला आहे, आणि एनसीईआरटीच्या आपण बॅच केले. लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये बेसिक गोष्टी सगळ्या कव्हर होतील. 8वीचं स्टेट बोर्ड हे सगळं झालेलं आहे. आता 11वीचं महाराष्ट्राचं स्टेट बोर्ड आहे का हे आपण ह्या बॅच मध्ये सध्या टाकतोय. सोबत आधुनिक भारत आणि महाराष्ट्राचा आधुनिक भारताचा ज्या ज्या ठिकाणी संबंध आहे का असं एनसीईआरटी मधला सुद्धा भाग आपण त्याच्यामध्ये टाकतोय सध्या. तर ते बॅच पण तुम्ही घेऊ शकता. 599 रुपये ह्या बॅचची किंमत आहे. लक्षात ठेवा, एकदम कमी किमतीमध्ये तुम्हाला ती बॅच दिलाय ज्याच्यामध्ये तुमचं सगळं बेसिक व्यवस्थित होऊ शकतं. ठीक आहे. ते बेसिक जर कव्हर असेल तर बाकी बरेचशा ऍडव्हान्स गोष्टी सुद्धा समजायला तुम्हाला मदत होईल. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या पुस्तकात मुस्लिमांप्रती ब्रिटिशांनी आपली नीती बदलावी असा सल्ला देण्यात आला होता? पॉलिटिक्स इन इंडिया, हिंदुइझम इन इंडिया, इंडियन मुसलमान, द रिलिजियस आस्पेक्ट्स इन इंडिया.
तर कुठलं पुस्तक आहे ज्या पुस्तकामध्ये मुस्लिमाप्रती ब्रिटिशांनी आपली नीती बदलावी असा उल्लेख होता, तर त्या पुस्तकाचं नाव आहे इंडियन मुसलमान. तर इंडियन मुसलमान नावाचं पुस्तक 1870ला ते काढण्यात आलं होतं. W.W. हंटर यांचं ते पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये मुस्लिमांचं असं वर्णन केलंय की इंग्रजांनी भारतातल्या मुस्लिमांना समर्थन द्यायला पाहिजे, कारण हे लोक आपल्या विरोधात कधीच बंड करू शकत नाही, कारण बंड करण्यास ते कमकुवत आहे. तर परीक्षेला प्रश्न आला होता ते पुस्तक कोणाचं आहे आणि त्या पुस्तकामध्ये मुस्लिमांचं काय वर्णन केलंय. तर काय, तर अशा पद्धतीने पुस्तक आहे इंडियन मुसलमान नावाचं. तर लक्षात ठेवा W.W. हंटर यांचं पुस्तक आहे 1870ला हे पुस्तक आलं होतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपले आजचे 15 प्रश्न, तर 15 प्रश्नाचं डिटेल विश्लेषण घेण्याचा प्रयत्न केलाय, जास्तीत जास्त त्या एरिया कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. जर तिथं पुढे प्रश्न आला तर नक्की तुम्हाला पुढचा प्रश्न सोडवायला मदत होईल, कारण पाठीमागचे क्वेश्चन ज्या ज्या एरियावर विचारलेत का त्याची ऍडव्हान्स माहिती तुम्हाला याच्या स्वरूपाने देण्याचा प्रयत्न करेल. तर असा असणार आपला तिसरा भाग. तर हे लेक्चर आवडलं तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटूया भाग 4 घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.